मित्रांनो, एकदा का तलावात 2 हंस आणि 1 कासव राहत असतो. तिघे एकदम जिगरी मित्र असतात. पण थोड्या दिवसात या परिसरामध्ये गंभीर दुष्काळ पडतो. त्या तलावातलं पाणी आटायला चालू होतं, मासे मारायला चालू होतात आणि थोड्याच दिवसात त्या तलावातलं संपूर्ण पाणी आटून जातं. तेव्हा ते 2 हंस एकमेकांना म्हणतात, आपण जर आता इथे जास्त दिवस राहिलं तर आपण मेल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा ते ठरवतात, आपण आता इथं उडत जाऊन दुसऱ्या तलावामध्ये राहायला जाऊ. आता हे कासव ऐकतो. कासव नाराज होऊन त्यांना म्हणतो, तुम्हाला उडता तरी येतं, मला उडता येत नाही. आता मेल्याशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय नाही. त्या दोन्ही हंसांना कासवाची दया येते. तेव्हा त्यांना एक आयडिया सुचती. ते दोन्ही हंस एक काठी आणतात आणि कासवाला म्हणतात, ही काठी तू तोंडात पकड, आम्ही तुला उडत घेऊन जाऊ. तू फक्त काही होऊ दे, तुझं तोंड उघडू नको. दोन्ही हंस पायात काठी पकडतात आणि तो कासव तोंडात काठी पकडतो आणि तिघं उडत चाललेले असतात. ते जात असताना त्यांना खाली एक गाव लागतं. गावातले लोक ते तिघांना बघतात आणि जोरदार हसायला चालू करतात आणि म्हणतात, बघा, कासवाला सुद्धा पंख आले आणि कासव सुद्धा उडतोय. त्यांना उत्तर द्यायला कासव तोंड उघडतो आणि खाली पडतो आणि जागीच त्याचा मृत्यू होतो. मित्रांनो, यावरून एकच समजून घ्या, तुम्ही कुठलंही काम चालू करताना अशी भरपूर लोक भेटतील जे तुमच्यावर हसतील आणि तुमची मजा घेतील. आणि तुम्ही जर प्रत्येक लोकांना उत्तर द्यायला गेले तर तुमचं काम कधीच पूर्ण होणार नाही आणि तुम्ही जीवनात कधीच पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे अशा लोकांना दुर्लक्ष करा.